ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रिया जी आहे ती कल्पनाचं डोकं दाबून देत असते, पण प्रियाच्या फोनवर सारखा मैनावतीचा कॉल येत असतो. म्हणून प्रियाला लगेच तिकडनं सटकायचं असतं. प्रिया आता कसंबसं त्या कल्पनाचं डोकं वगैरे दाबून देते आणि म्हणत असते की आई चला मी येते, मला ना जरा अर्जंट काम आहे असं बोलूनच ती आता जाते. तर सायली विचार करत असते की ही आता एवढ्या घाईघाईत गेली तरी कुठे असेल. मग आता सायली ही तिच्या मागे जायचं ठरवते, कारण सायलीला माहिती आहे की प्रियावर लक्ष ठेवायचं आहे आणि यासाठी सायली आता प्रियाचा पाठलाग करत असते. प्रिया जी आहे ती मात्र आता जाताना तिचं कार्ड वगैरे घाई गडबडीत खाली पडतं. मग ती लगेच ते उचलते आणि ती आता मुद्दामूनच कल्पनाला सांगते की अहो मी मगाशी ना डबा दिला, पण यांना खीर द्यायलाच विसरली, तर मी त्यांना खीर देऊन येते असं बोलून सायली ही आता प्रियाच्या मागोमाग घराबाहेर पडलेली असते. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. त्याच वेळेला चैतन्य अर्जुनला म्हणतो की असं कोणी कसं करू शकतं, म्हणजे खोटी आयडेंटिटी वापरून एखाद्याच्या घरात घुसून इतके महिने इतके वर्ष राहणं किती चुकीचं आहे असं चैतन्य म्हणत असतो. त्यावर अर्जुन म्हणतो की हो मलाही या गोष्टी माहिती आहेत, पण हे सगळं कसं आणि का होतंय ना हे कळत नाही आहे, त्याबद्दलचेच तर पुरावे शोधून काढायचे आहेत असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे चैतन्य म्हणत असतो की मग तू आता काय करायचं ठरवलं आहेस. तर अर्जुन म्हणतो की त्याचाच तर विचार करतोय. दुसरीकडे सायली ही प्रियाच्या गाडीच्या मागे जात असते. तर सायली ही रिक्षावाल्याला म्हणत असते चलो भैया जल्दी चलो, कारण तिला आता प्रियाच्या गाडीचा पाठलाग करायचा असतो. प्रिया अगदी गाडी चालवत चालवत बरोबर त्या लोकेशनला जाऊन पोचलेली असते. सायली तिचा पाठलाग करत करत आता पुढपर्यंत जाते आणि जेव्हा सायलीने आता पाठलाग केलेला असतो ना तेव्हा मात्र आता इकडे ती अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला कॉल करून सांगू लागते की प्रिया घराच्या बाहेर पडली आहे, म्हणूनच मी तिचा पाठलाग करते. पण बायको मला एक काम कर, तुझं लाईव्ह लोकेशन पाठव, म्हणजे मीही तुझ्या मदतीला येतो. त्यावर मात्र आता नको, मी आधी बघते ती कुठे आहे, जर इमर्जन्सी बाय चान्स जर गरज लागली तर मी तुम्हाला सांगेन, पण आता सध्या तरी गरज नाही आहे, त्यामुळे प्लीज नाही आलात ना तरीही चालेल असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे सायली जी आहे ती जाऊन बघते तर काय, हे तर मैना आणि सदाचं घर आहे. रिक्षातून ती उतरते आणि प्रियाचा पाठलाग करत त्या घराच्या खिडकीजवळ उभी असते. खिडकीतनं ती आता आतलं सगळं दृश्य पाहत असते. घरामध्ये प्रिया आल्यानंतर आता म्हणत असते की काय आहे तुमचं, दर महिन्याला बरोबर तुम्हाला या टायमिंगलाच माझी आठवण कशी काय येते, मुळात ना मला समजतच नाही की तुमचं हे काय आहे ते प्रकरण, असंही आता ती बोलत असते. आणि ज्या वेळेला ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा त्यांच्या तोंडावर ते पैसे फेकून मारते आणि म्हणत असते की आता पुन्हा मला कॉल करून ना त्रास देऊ नका. मग आता सायली हे सगळं काही पाहते. सायलीला राग येत असतो. सायलीला कळत नसतं की एवढे पैसे ही कसले देते आणि त्यामुळेच ना सायली थोडा विचार करत असते. त्यानंतर आता सायलीच्या या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि मैनावतीच्या हातामध्ये हा पैशांचा बंडल, हे सगळं बघून ना बऱ्याच गोष्टींची कल्पना आता सायलीला आलेली असते. सायली पुन्हा एकदा अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला सांगते की हो ही प्रिया कुठे आली माहिती आहे का, त्या मैना आणि सदाच्या घरी, आणि इथे येऊन ना त्यांना पैसेही देते, जवळजवळ 15-20 हजार रुपये तरी असतील. एवढे पैसे आणि का, असंही आता तो विचारत असतो. मलाही काही कळत नाही आहे एवढे पैसे कशासाठी आणि का ते, पण मी तर आता हे बघते, शोधून काढते, थांबा पुन्हा काही माहिती भेटते का. आणि असं बोलून ती आता खिडकीजवळ जाऊन पुन्हा एकदा उभी राहते, कारण तिला आता संपूर्ण माहिती काढून घ्यायची असते नेमकं काय चाललंय ते. प्रिया आता पैसे वगैरे देते आणि तिकडनं निघते. जेव्हा ती तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता सायलीने स्वतःला त्या खिडकीच्या मागे हळूच लपवलेलं असतं. स्वतः त्या खिडकीच्या मागे लपलेली तर असते. तर प्रिया आता गाडी वगैरे घेऊन घरी पुन्हा एकदा जायला निघालेली असते, कारण तिचं आता काम झालेलं असतं, पैसे वगैरे तिने दिलेले असतात, आता तिला जायचं असतं. पण तिचं डोकंसुद्धा इतकं फिरलेलं असतं ना, मुळात ना
तिला आता कळतच नसतं की काय करावं ते, आणि त्यामुळेच ना ती थोडी टेन्शनमध्ये असते. मैना आता पैसे मोजत असते तर ती सदाला म्हणत असते की दार लावून घ्या. पण तेवढ्यातच ना आता सायली आतमध्ये शिरते, कारण सायलीला ना आतमध्ये जाऊन काय चाललेलं आहे हे प्रकरण आता शोधायचं असतं. आणि यासाठी ती आता आतमध्ये जाते आणि मैना आणि सदाला रंगेहात पकडते आणि त्यांना विचारते की ही प्रिया इथे का आली होती आणि ती तुम्हाला पैसे का देत होती, हेही आता विचारलं जात असतं. त्याच वेळेला आता सदा तर घाबरलेला असतो आणि मैनाकडे बघत असतो. मैनासुद्धा पैसे लगेच पदराआड लपवते आणि ती आता म्हणत असते की काय झालं आहे, तुम्ही मला का थांबवलं आहे. तर दुसरीकडे प्रिया जी आहे ती घरी पोचलेली असते. तर पूर्णाची आता प्रियाला सांगू लागते की अगं पूर्वी मला कॉफी दे ना जरा. तर प्रिया म्हणते आज तुम्हाला कॉफी हवी आहे, तीसुद्धा माझी, मी दिलेली. हो हो दे ना, कॉफी दे जरा, म्हणजे कसं बरं वाटेल. चालणार आहे का पण मी दिलेलं, का नाही चालणार, दे ना. आता तू जर इतकं सुधारायचा प्रयत्न करते तर तुलासुद्धा आम्ही संधी देऊ शकतो ना, आम्हीही तुझ्याशी गोड बोलू शकतो. मुळात तू एवढा सगळा प्रयत्न करते हेच खूप मोठं आहे, असं देखील आता तिला बोललं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा प्रिया म्हणते खरंच ना पूर्णाची, खरंच मी तुझ्यासाठी बनवू ना. मग आता पूर्णाची म्हणते की हो खरंच सांगते बनव. मग आता प्रिया तशीच बॅग वगैरे ठेवते आणि लगेच किचनमध्ये जाऊन आता कॉफी बनवत असते. ती कॉफी बनवायला घेणार तेच आता तिला सांगितलं जातं की मला फिल्टर कॉफी हवी आहे, इन्स्टंट कॉफी नको आहे. मग आता फिल्टर कॉफी बघण्यासाठी इकडे तिकडे कपाट ती चालत असते, पण तिला फिल्टर कॉफी कुठेही सापडत नसते. पूर्णाच्या तिला म्हणत असते की अगं बघ, मला ना फिल्टर कॉफीच आवडते, इन्स्टंट कॉफीचा खूप जास्त कंटाळा येतो, असंही आता सांगितलं जातं. म्हणूनच आता ती सगळीकडे पूर्ण फिल्टर कॉफी कुठे आहे हे शोधत असते, पण तिला कुठेच काही सापडत नसतं. त्याच वेळेला पूर्णाची तिला म्हणतात की अगं ते वरच्या रकान्यात बघ असेल, आणि मग वरच्या रकान्यात कुठे जाऊन ती आता कॉफी पावडर सापडते. कॉफी पावडर जशी तिला भेटते ना तशी आता तिला ती कॉफी बनवायची असते. मग आता ती कॉफी बनवायला घेत असते तर मैनाचा सतत ना तिला फोन येत असतो. मैनाला आता हे सांगायचं असतं ना की इथे सायली येऊन गेली आहे, म्हणूनच आता ती कंटिन्यू कॉल करत असते. आणि जेव्हा ती कॉल करते ना तेव्हा मात्र आता सारखी प्रिया कॉल कट करत असते. तर पूर्णाची आता प्रियाला म्हणत असते की इतका कोणाचा फोन येतोय, एकतर फोन तरी उचलून घे, नाहीतर कॉफी तरी एकतर टाक, असंही आता सांगितलं जात असतं. व दुसरीकडे आता सायली आणि त्याचसोबत इकडे मैनावती आणि सदावृत हे दोघंही जण आता सायलीला बघून घाबरलेले असतात. सायली म्हणत असते की सांगा ना प्रिया तुम्हाला का पैसे देते, तुमचा आणि तिचा काय संबंध आहे, या गोष्टी मला कळायला हव्यात, असंही आता सांगितलं जातं. त्यावर मैना आता म्हणत असते की तुम्ही सुभेदार आम्हाला चुकानं जगू देणार नाही आहे का, आता तुमच्या अद्यातमध्यातही आम्ही पडत नाही तरीसुद्धा आम्हाला इतका त्रास का देत आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ही त्यांना चांगलंच सुनावत असते. अर्जुन आता एका केस संदर्भात बोलत असतो. त्या केस संदर्भात बोलून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तिथे चैतन्य आलेला असतो आणि चैतन्य आता सगळी इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तींकडनं काढून घेत असतो. हे सगळं काढून झाल्यानंतर आता चैतन्य आणि अर्जुन पुन्हा एकदा एकत्र बसलेले असतात आणि ते आता डिस्कशन करत असतात. म्हणजेच काय तर पुढे कसं काय सगळं नियोजन करायचं आहे या संदर्भात आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं. बऱ्याच काही गोष्टी असतात त्या सगळ्या वेगळ्या पद्धतीने घडत असतात आणि म्हणूनच आता त्यांना बाकी केसवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे चैतन्य आणि अर्जुन त्या केसकडे सुद्धा एकदम बारकाईनं पाहत असतात. चैतन्य त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन त्या माणसाकडनं काढून घेत असतो. म्हणजेच तुम्ही या सगळ्यामध्ये केस केली आहे का, पोलीस कंप्लेंट केली आहे का, याबद्दलची इन्फॉर्मेशन. आता तो माणूस नाही असं म्हणत असतो, पण मग तुम्हाला या पहिल्यांदा या सगळ्या केसची एकदा फाईल करावी लागेल आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी अर्जुन आता समजावून सांगत असतो. त्यानंतर तो माणसाचं काम होतं तसं तो उठून निघून जातो. तर अर्जुनची चिडचिड होत असते, कारण आता सायली कॉल रिसीव्ह करत नसते, कारण काय सायली जी आहे ती मैना आणि सदाशी बोलत असते, म्हणूनच तर ती आता कॉल रिसीव्ह करत नसते. पण इकडे असणाऱ्या अर्जुनची चिडचिड वाढत चाललेली असते. अर्जुन आता म्हणत असतो की काय ही मूर्ख मुलगी आहे, एक कॉल रिसीव्ह करत नाही आहे, ठीक तर असेल ना, काय झालं असेल, असे एक अनेक प्रश्न मला पडत आहेत. इकडे मात्र आता सायली जी आहे ती मैना आणि सदाला म्हणत असते की
की सांगा ना, आता का तुमचं तोंड शिवलं आहे का, बोला ना, का तुम्हाला इतके पैसे दिले जात आहेत. त्याच वेळेला आता ती खोटं सांगत असतो मैना आणि सदा की आम्हाला जरा पैशांची गरज होती म्हणून आम्ही कर्ज म्हणून तिच्याकडनं पैसे घेतलेत. काय कर्ज म्हणून? आणि तसंही तिचा आणि तुमचा काय संबंध येतो? इतके दिवस तर जेव्हा सुभेदारांच्या घरात राहत होता तेव्हा तुमचा तर तिच्यासोबत काही संबंध येतच नव्हता मुळात. मग आता तरी तो तुमच्यासोबत संबंध आला तरी कसा? आणि काय झालं आहे नेमकं? मला वेगळी माहिती कोणती द्यायची नाही आहे, जे खरं आहे ते सांगायचं आहे. मैना आता खरं खरं न सांगता पुन्हा एकदा खोटंच सांगत असते. इकडे आता अर्जुन घड्याळाकडे सतत बघत असतो की कधी एकदा सायलीचा फोन येणार आहे. पण इकडे सायलीने या मैनाला चांगलंच बोलण्यात गुंतवून ठेवलेलं असतं आणि तिला विचारत असते की सांग ना मला माझ्या प्रश्नांची उत्तर दे ना, तुझ्याकडनं अपेक्षा आहे मैना. मैनावतीला आता सायली प्रश्न विचारत असते आणि सांगत असते की बोल काय झालं आहे, एवढे पैसे कशासाठी? त्यावर आम्ही खरं तर ना कर्जाने पैसे घेतले आहेत, ते सुद्धा प्रियाकडनं. खरं तर ना आम्हाला पैशांची खूप जास्त गरज होती आणि त्याच वेळेला ऐनवेळी आम्हाला साथ द्यायला तीच पोरगी आली. तिने आम्हाला ऐनवेळेला पैसे दिले. खरं तर आम्हाला तेव्हासुद्धा पैशाची गरज होती म्हणून तिने कर्ज म्हणून आम्हाला पैसे दिले होते. अच्छा, कर्ज म्हणून दिले आणि तुम्हाला बाकी ठिकाणी कुठून कर्ज घ्यावंच वाटलं नाही का? फक्त प्रियाकडूनच कर्ज कसं काय घेऊ शकता तुम्ही, असंही आता म्हटलं जातं. आम्हाला तीच भेटली, मग आम्ही म्हटलं की जाऊ दे, एवढी जर ती आपल्याला मदत करत असेल तर आपण तिच्याकडनं कर्ज घ्यायला काय हरकत आहे, असा विचार मी आणि ह्यांनी केला आणि म्हणूनच तर आम्ही कर्ज घेतलं, असंही आता सांगितलं जातं. पण ह्यांचं सगळं बोलणं खोटं आहे हे सायलीला बरोबर कळलेलं असतं. कारण जर त्यांनी कर्ज घेतलं असतं तर बाहेरून कुठूनही घेऊ शकले असते. प्रियाकडूनच घ्यायची काय गरज? आणि प्रिया जी आहे ती कधीपासून दुसऱ्यांना इतकी मदत करायला लागली हा विचार देखील आता सायलीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. मैना कसं तरी सायलीला खोटं सांगत असते, पण सायली बरोबर ओळखून असते यामागे सुद्धा यांचा काहीतरी हेतू आहे ही गोष्ट. कारण आता तिने स्वतः बघितलेलं असताना एवढे पैसे देताना जर कर्ज घेतलं असतं तर ते पहिल्यांदा घेतलेलं होतं. मग आता हे पैसे कसले? उलट मैनानेच तर प्रियाला पैसे द्यायला हवे होते जे कर्जाने घेतलेले होते. उलट इथेच प्रिया ते पैसे पुन्हा देत असते. यामुळे सगळं हा गोंधळ वाढलेला असतो आणि त्यामुळे जरी मैना बोलत असली तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीवर सायलीचा विश्वास बसत नसतो. सायली आता घराच्या बाहेर पडते आणि अर्जुनला कॉल करते. अर्जुनला आता कॉल करून ती आता म्हणत असते की जरा थांबा. अर्जुन म्हणत असतो की थांब ना, मला आधी सांग नेमकं काय झालं, तू ठीक तर आहेस ना? तुला किती कॉल केले, तू एकही कॉल रिसीव केला नाहीस. त्यावर सायली म्हणत असते की अहो मी कामात असताना कसे कॉल रिसीव करू, जरा थांबा ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. मी पहिल्यांदा तिथे येते तुमच्या ऑफिसमध्ये आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी काय आहेत ना त्या सांगते, असं देखील आता सायली बोलत असते. सायली जेव्हा हे सगळं काही अर्जुनला बोलते तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो मात्र थोडा असा विचार करत असतो की कशी नाही, म्हणजे ही जरा वेळासाठी सुद्धा बघितलं ना ऐकून नाही घेते. चैतन्यावर चिडचिड होत असते. दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती मात्र कॉफी वगैरे करत असते, कॉफी कपमध्ये ओतत असते आणि मैना कंटिन्यू कॉल करत असते. मैना जेव्हा कॉल कंटिन्यू करत असते ना तेव्हा पूर्णाची शेवटी आता प्रियाला म्हणते की अगं एकतर तो फोन उचल, नाही तर एकतर कॉफी ओतून दे. मग आता ती म्हणते की पूर्णाची नको काळजी करू, बघते मी. मैनावतीचे सतत आलेले कॉल आणि या सगळ्यामुळे ना खरंच ना ती एकदमच चक्रावून गेलेली असते, वेड्यासारखं व्हायला झालेलं असतं प्रियाला. शेवटी नाहीला जास्त प्रिया कॉल उचलते तर मैनावतीला ती म्हणत असते की मी तुला नंतर कॉल करते. त्यावर मात्र मैनावती तिला म्हणत असते की आधी ऐकून तरी घे मला काय म्हणायचं आहे. अगे मूर्ख मुली, ऐकतेस का? मग आता प्रिया इकडनं म्हणत असते की मी तुम्हाला नंतर करते ना, मी जरा कामात आहे. पण आता मैनाला तेच सांगायचं असतं की सायली इथे येऊन गेली आहे. आणि जेव्हा मैना या सगळ्या गोष्टी सांगते ना की सायली इथे येऊन गेली आहे, ही गोष्ट ऐकल्यानंतरच ना खूप मोठा धक्का ना प्रियाला बसतो. प्रिया म्हणते काय? आणि त्याच वेळेला प्रियाच्या हातात ना तो कॉफीचा मगसुद्धा खाली पडला जातो. मग मैनावती म्हणते की हेच तर सांगायला मगासपासून फोन करत होती पण तू फोनही उचलत नव्हतीस. मग आम्ही तिला सांगितले की तू आम्हाला कर्जानं पैसे दिले आहेस म्हणून. मग आता इकडे प्रिया फोन ठेवते. प्रियाला टेन्शन येतं की सायली नेमकी एवढी कशी काय जाऊन पोचली. आणि त्यानंतर तिच्या हातात ना तो कप पडल्यामुळे पूर्णाची भडकलेले असतात. पूर्णाची
म्हणतात की बघितलंस, तुला कोणतंच काम आहे ना धड करता येत नाही आहे, त्यामध्ये सुद्धा किती प्रॉब्लेम्स करून ठेवलेले आहेत असं देखील आता पूर्णाची मुद्दामूनच प्रियाला बोलत असते. इकडे आता साक्षी काही पैसे घेण्यासाठी महिपतच्या घरामध्ये आलेली असते. खिडकीतनं वगैरे उडी मारते आणि बरेचसे पैसे वगैरे ती घेते आणि ती आता तिकडनं पुन्हा एकदा जायला निघालेली असते. पुन्हा पूर्ण चेहऱ्याला मास्क आणि त्याचसोबत हुडी घालून ती आलेली असते. पण एका माणसानं तिला पाहिलेलं असतं आणि त्या माणसाला आधीच अर्जुन आणि चैतन्याने सांगून ठेवलेलं असतं की तुम्ही या मुलीला कुठे पाहिलं आहे का. त्याच वेळेला त्या माणसाला तो प्रसंग आठवतो, कारण त्यावेळेला त्यांनी समोरून स्वतःहून पाहिलेलं होतं आणि ही गोष्ट जेव्हा आता त्या माणसाला लक्षात येते तेव्हा तो माणूस लगेचच आता अर्जुन आणि चैतन्याला ही इन्फॉर्मेशन द्यायचं ठरवतो. कारण अर्जुन आणि चैतन्यानेच त्या माणसाला साक्षीचा फोटो दाखवून तुम्ही हिला ओळखता का असं सांगितलं होतं. जर तुम्हाला कळलं तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा असं बोलून अर्जुनने चैतन्याचा नंबर दिलेला असतो. इकडे मात्र आता प्रिया म्हणत असते की थांब पूर्णाची, मी तुला कॉफी पुन्हा बनवून देते. पूर्णाची म्हणत असते की तुला कॉफी बनवून द्यावीच लागणार आहे, कारण मला कॉफी हवी आहे. मग आता ते सगळं काही साफ करायचं काम इकडे मात्र आता प्रिया करत असते, कारण प्रियाचा नाईलाज असतो. प्रियाला सगळ्या काही गोष्टी साफ कराव्याच लागणार असतात, म्हणूनच आता प्रिया हे सगळं साफ करते. मग प्रिया पुन्हा एकदा कॉफी बनवणार असते. प्रिया आता जेव्हा कॉफी करणार असते ना, तेव्हा आता ते भांडं वगैरे सगळं तसंच वापरत असते. तर पूर्णाची पुन्हा एकदा तिला म्हणत असते की इतका घाणेरडापणा नाही करायचा, ते भांडं वगैरे पुन्हा धुवून घे आणि त्याचसोबत ती गाळणीसुद्धा आणि तो असणारा कप तो सुद्धा धुवून घे असंही सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा पूर्णाची प्रियाला करायला सांगतात ना, तेव्हा मात्र आता प्रियाचे नाकीनव आलेले असतात. मात्र पूर्णाचीला हे सगळं करून घ्यायला खूप जास्त मजा येत असते, कारण त्यांना माहिती आहे नेहमीच कामचुकार करणारी ही तन्वी आज सगळ्यांसाठी एवढं सगळं करू पाहते, तर आजची मुद्दामून तिची परीक्षा घेत असते. या सगळ्या गोष्टी ही मुलगी करू शकते की नाही. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रिया करत असते ना, तेव्हा मात्र पूर्णाची तिच्या एक एक चुका काढते. कॉफी ही दिली जाते. प्रिया जेव्हा कॉफी देते तेव्हा तिकडनं सटकण्याचं असतं तिला, कारण मैनावतीने का कॉल केला आहे आणि सायली तिथे का पोचली आहे या सगळ्या गोष्टी प्रियाला जाणून घ्यायच्या असतात. आणि म्हणूनच प्रिया आता म्हणत असते मी माझ्या रूममध्ये जाऊ का. पण आता प्रियाला काही केल्या जायला देत नसतात. प्रियाला आता पूर्णाची म्हणते अगं माझी कॉफी झाली ना की लगेच येत ना ही भांडी घासून टाक, म्हणजे कसं हाताबरोबर सगळं काही साफ होतं, तिथे क्लीनही वाटतं, मग काही टेन्शन नाही असंही सांगितलं जातं. 5 मिनटं थांब, मी पटकन कॉफी पिऊन घेते. अगं पूर्णाची नंतर घासेल ना मी, पण नाही या काही गोष्टी ना आता ऐकल्या जात नसतात. म्हणूनच पूर्णाची आता सांगू लागते की थांब जरा, थोडाच वेळ थांब, माझी कॉफी संपतच आली आहे, पण पहिल्यापेक्षा बरी कॉफी जमली आहे, नाहीतर पहिल्यांदा तुला काहीच जमायचं नाही. प्रिया मात्र आता ह्या सगळ्यांनी वैतागून गेलेली असते. कुठेतरी असं वाटत असतं की ह्या सगळ्यांशी चांगलं वागायचं नाटक तर करते, पण तेच सगळं काही तिच्यावरच भारी पडत असतं. तिच्यावरच एवढं सगळा कामाचा प्रेशर असतो. त्यामुळे ती आता इथेच पूर्णाची सोबत बसलेली असते आणि आता पूर्णाचीने तिला अक्षरशः पेढं ठरवलेलं असतं. म्हणजेच काय तर आता तू ह्या सगळ्या गोष्टी करायलाच हव्यात आणि त्यामुळे तू आता हे सगळं साफ कर, तुझ्या घरची सून आहेस, या घराला व्यवस्थित सांभाळायला हवं असं सगळं काही. दुसरीकडे आता सायली ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. सायली आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असताना ती आता मैना आणि सदाबद्दल आणि प्रियाबद्दल इन्फॉर्मेशन सांगते. तर सायली म्हणत असते की नक्कीच ना प्रियाचं कोणतं तरी मोठं गुपित जे आहे ते त्यांना माहिती आहे बहुतेक, आणि म्हणूनच ती माणसं जी आहेत ना ती आता त्या प्रियाकडनं पैसे घ्यायचं काम करत आहेत. त्यावर मात्र आता अर्जुन म्हणतो की माझ्याकडे एक चांगलं सोल्युशन आहे, त्या मैना आणि सदाला ना पोपटासारखं बोलू करायचं. मग त्यावेळेला सायली आता अर्जुनला शांत करत असते आणि म्हणत असते की लगेच ना कोणत्याही गोष्टी ना एकदम हायपरने घ्यायच्या नाही आहेत, आपल्याला आधी पुरावे गोळा करायचे आणि मग या सगळ्या इन्फॉर्मेशन व्यवस्थित काढायच्या आहेत, कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला सांगत असते. तर दुसरीकडे चैतन्य या सगळ्यावर हसत असतो. चैतन्य हसायला लागल्याबरोबर आता अर्जुन त्याला विचारतो की तुला काय झालंय हसायला. त्यावर चैतन्य बोलतो की बरोबर ना वकील तू आहेस, पण मास्टर माइंड दिमाग मात्र वहिनीचा चालतो, कारण वहिनीने एकदम भारी असं सोल्युशन तुला दिलेलं आहे. जर पुरावेच नसतील तर कसं सगळं काही मत मांडणार आहे आपण, पुरावे तर आपल्याला लागतातच ना. मग
पुरावे गोळा करा आधी, असं देखील आता इथे चैतन्य बोलत असतो. चैतन्य जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा आता सायली अर्जुन बोलत असतात. तर तेवढ्यातच ना चैतन्याच्या फोनवर आता फोन आलेला असतो त्या समोरच्या माणसाचा. त्यांनी साक्षीला महिपतच्या घरात ना खिडकीतून उडी मारताना बघितलेलं असतं. इकडे सायली अर्जुन बोलत असताना मध्येच थांबतात, कारण चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्याचा कॉल आल्याबरोबर चैतन्य त्या माणसाशी बोलत असतो. तो माणूस म्हणतो की तुम्ही बघा ना, मला नंबर दिला होता महिपतच्या घराकडे लक्ष ठेवण्यासाठी, आणि त्याच वेळेला महिपतच्या घराकडे मी लक्ष ठेवला, आणि त्यामुळेच तुम्ही ज्या मुलीचा मला फोटो दाखवलात ना, ती मुलगी आजही तिथे आली होती आणि खिडकीतून वगैरे आली होती. या सगळ्या गोष्टींना तो माणूस जो आहे तो चैतन्याला सांगू लागतो. आणि जेव्हा चैतन्याला ही गोष्ट कळते तेव्हा चैतन्याला हे ऐकून धक्काच बसतो. चैतन्याला तो माणूस सांगतो की तुम्ही मला सांगितलं होतं, सरांनी सुद्धा सांगितलं होतं, म्हणूनच मी तुम्हाला ही माहिती दिली, पण आता पुढे काय करायचं आहे ते व्यवस्थित करा, असंही आता समोरचा माणूस जो आहे तो मात्र आता चैतन्याला सांगू लागतो. चैतन्याला ही गोष्ट आता कळलेली असते की साक्षी जिवंत आहे आणि महिपतच्या घरामध्ये सुद्धा ती जाऊन आली आहे. म्हणजेच महिपतचं घर जे आहे ते पोलिसांमुळे सील झालेलं होतं, पण ती खिडकीतनं उडी मारून का होईना आता पैसे काढण्यासाठी घरात शिरलेली होती. आणि ही सगळी गोष्ट आता इथे मात्र या माणसाला कळलेली असते, आणि त्यामुळेच तो माणूस ना या सगळ्याबद्दल इकडे असणाऱ्या चैतन्याला सांगतो. चैतन्य कॉल ठेवतो आणि त्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की काय झालं. चैतन्य अर्जुनला सांगतो की आपण महिपतच्या घराबाहेर लक्ष ठेवायला सांगितला होता ना, आणि ती येणार आहे म्हटलं होतं ना, त्या माणसानेच फोन केला आहे, त्याने महिपतच्या घराकडे लक्ष ठेवला होता आणि ती आली होती. या सगळ्या गोष्टी आता चैतन्य बोलून जातो. चैतन्य जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा सायलीला कळतं. सायली म्हणते महिपतच्या घराकडे आता कशाला लक्ष देत आहे, काय चाललं आहे नेमकं. त्यावर अर्जुन उगाचच उडवाउडीची उत्तरं देत असतो, पण अर्जुनच्या ह्या उडवाउडीच्या उत्तरावर सायलीला संशय येत असतो की हे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, आणि म्हणूनच सायली आता म्हणत असते की तुम्ही काय बोलत होतात. त्यावर अर्जुन विषय बदली करत असतो आणि म्हणत असतो की ती केस इतकी इम्पॉर्टंट नाही आहे, मी तुला म्हटलं नाही का महिपतवर थोडा संशय आहे, म्हणून मी पोलिसांना थोडं लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं. असं आता तो जेव्हा बोलतो तेव्हा सायलीला कळतं की हे आपल्याशी खोटं बोलतोय, आणि म्हणूनच सायली आता म्हणते की मी घरातून निघताना सांगून आले होते की तुम्हाला खीर देते, आणि त्याचसाठी आले होते. हा घ्या खीरचा डब्बा, तुम्हाला काही करायचं आहे ते करा, पण मला तुम्ही कोणत्याही गोष्टी सांगत नाही आहे ना, तर लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी याचे परिणाम काय होतील ते. असं देखील आता सायली ही अर्जुनला बोलते आणि रागारागाने तिकडनं जायला निघते, कारण तिला कळलेलं असतं की अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवत आहे, पण नेमकं काय हे काही कळत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता चैतन्यवर अर्जुन चिडतो आणि त्याला म्हणतो की तुला तरी कळतंय का, तू कोणासोबत काय बोलायचं ते, तुला काय गरज होती तिच्यासमोर हे सगळं बोलायची. त्यावर चैतन्य म्हणतो मुळात मला माहीत नाही की तू सगळ्या गोष्टी सायली वहिनीला सांगितल्या नाही आहेत, ते उलट आहे ना सायली वहिनीला विश्वासात घे आणि या सगळ्या गोष्टी सांग. जर तू या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही तर तुलाही माहिती आहे आश्रम केसच्या वेळेला काय झालं होतं, आपल्या वहिनीला काय काय वाटलं होतं. मग त्याच वेळेला अर्जुनला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात भूतकाळातल्या, आणि त्यामुळेच तो आता विचार करत असतो. सायली अर्जुन गाडीने जात असताना मैना आणि त्याचसोबत सदा प्रियाबद्दलच डिस्कस करत असतात. आपल्याला आता या सगळ्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन काढावी लागणार आहे, असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते. अर्जुनही तिच्या होकारला हो देतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.